असं डंबर तोंड आहे त्याचं. आहे का कावल्याचं ठीक आहे. वरून निघा वरून निघा चालू राहू द्या. बॅटरी लावली नीट लावा बॅटरी. तो खाली घुसला. तो लय जाम बसतो कर पप्पा. चावत आहे रे ती. मला तिथं हात काय लागते ना बाहेर चावत काय मिस्त्री माग तिचं पडायला लागलंय. विषारी नाही चावत आहे. चावत आहे लय पण. मावल्या सर चारी गाठ मारली त्याने बघता त्या स्टिकला. ह्याच्या अन्नात एवढंच लांबी असते का वाढत आहे. एवढीच असते. थोडंच मोठं होतंय. हा बघा मित्रांनो, कवड्या आणि असं बदामी आकाराचं तोंड आणि असं फिक्कट चॉकलेटी कलर मध्ये ह्याचं शरीर दिसतंय. म्हणजे फिक्कट लालसर कलर आणि असे आडवे पट्टे. आणि ह्याच्यासारखाच मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले. त्याने 1-2 वेळेस चावायचा प्रयत्न केलाय हाताला, काय होत नाही. पूर्ण बिगर विषारी आहे. आणि अशा घरामध्ये फक्त पालीच्या शोधात येतोय. पाल जे आहे ते ह्याचं मुख्य खाद्य आहे. त्याच्यामुळं हा आपल्या घरामध्ये दिसतोय. आपल्याला वाटतं आपल्याच घरात आला, परंतु एक गावामध्ये जर विचार केला तर 50% घरात ही साप दिसून येतो. आणि जास्त करून हा रात्री बाहेर पडतोय. आणली का बरं ती का बरी कसलं मौसम दिसतंय अंगठी. द्यायची तोंड किती वाशीत आहे तात्या. मग मित्रांनो, आमच्या गावातलाच कॉल आहे. तात्या पायाळ यांच्या घरामध्ये नवीन बांधकाम आहे. त्याच्यामध्येच आपण याला रेस्क्यू केले आणि त्याला घाबरायची गरज नाही. पूर्ण बिगर विषारी आहे, परंतु पुन्हा पुन्हा चावायचा प्रयत्न करतो. चला तर मग त्या बरणीमध्ये पॅक करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू. वर येतोय का नाही ती. हा फार काय प्रोसिजर करायला लागते त्याला. मित्रांनो, आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमच्या गावातीलच तात्या पायाळ यांच्या घरामध्ये इलेक्ट्रिक बोर्ड जो आहे त्या बोर्डाच्या
पाठीमागं लपून बसलेला हा कवड्या जातीचा साप आपण त्या ठिकाणी रेस्क्यू केलाय आणि त्याला आपण या ठिकाणी पर्यावरणामध्ये रिलीज करत आहोत.